आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मामा काय झालं? कसल्या विचारातेस? आल्या पावली परत मागं फिरावं म्हणतो. म्हणजे कसं आहे नटवाले, प्रत्येक ठिकाणी सुखाचे दिवस ठरलेले असतात आणि इथले आपले दिवस संपले असं वाटायला लागले. मामा काय झालंय? नाही तसं अजून काही झालं नाही, पण सध्या आपण त्या रावसाहेबच्या तालावर नसतोय. तो जे सांगतोय ते आपण करतोय म्हणून इथं राहतोय. थोडक्यात तो मदारीसारखा आपल्याला नाच म्हणतोय आणि आपण त्याच्या तालावर नाचतोय. यात थोडी जरी चूक झाली ना तर मग संपलंच सगळं. आणि त्याच्या राज्यात नाराला क्षमा नाही. आपल्याकडून काहीतरी घडून त्याने आपल्याला घराबाहेर काढायच्या आत आपण घराबाहेर गेलेलं केव्हाही चांगलं नाही का? पण जाणार कुठे? आपल्या घरी. आपल्या घरी म्हणजे मैत्रीचं घर असं म्हणायचं होतं मला. पण मामा ती मैत्री घेईल का घरात? मनाने वाईट नाही ग, आणि तिला पाझर फुटल असं करू आपण काहीतरी. मी लागा तयारीला. ठीक आहे, मी आईलाही निघायची तयारी करायला सांगतो. काय दिवस झालेत आपल्यावर. ज्या घरात आपण राज्य करायचो त्या घरामध्ये आपण चोरासारखं शिरतोय. हे सगळं ना या मामामुळे झालं. माझ्यामुळे? मग त्या रावसाहेबांकडे जायची आयडिया कोणाची होती? माझीच होती ना, पण माझी आयडिया आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठीच होती ना. हो, काय भलं झालं? इकडे बहिणीचं घर सील होणार म्हणून तू रावसाहेबांकडे घेऊन गेलास आणि रावसाहेब घराबाहेर काढतील म्हणून इकडे घेऊन आलास. का तिला जरा समजून सांग बरं. हे म्हणजे असं झालं कसं करावं भलं ते म्हणतं माझंच कर. हो, कारण मी खरं तेच बोलते. तुझे ते रावसाहेब आहे ना, ते पण बहिणीचं काही बिघडवू शकले नाहीये. तुम्ही दोघं जरा गप्प बसा. आधीच माझ्या छातीत धडधडल्यासारखं होतं आणि तिच्याबद्दल एवढं चांगलं बोलाल ना तर झटक्यात मला अटॅकच येऊन जाईल. आई मग काय करायचंय पुढे? काय करायचं म्हणजे आपल्या नशिबाच्या दिशेने एक एक पाऊल टाकत पुढे चालायचं. चला. खबरदार एक पाऊल पुढे टाकलं तर. माझ्या घरात पाऊल टाकायची हिम्मत कशी झाली तुमची? माफी माफी मागायला आलो आम्ही. आमचं जरा चुकलंच ग. आम्ही त्या रावसाहेबांचं ऐकायलाच नको होतं. हो ना, खरी चूक त्याचीच आहे, रावसाहेबांची. ते आम्हाला चुकीचं सांगत गेले आणि म्हणून आम्ही चुकीचं वागलो ना. पण आता नाही, अजिबात नाही. नाही म्हणजे नाहीच. तुला सांगू कसून बाई, कडक उन्हात गेल्यावर सावलीचं महत्व कळतं ना, तसंच आता आम्हाला तुझं महत्व कळालंय. आणि एवढंच नाही, तुझ्याकडे आणि त्या रावसाहेबाकडे पाहून साप मन आणि सापासारखं मन यातला फरक पण कळलाय ना. रावसाहेब तो आम्हाला सोडायलाच तयार नव्हता. हो, पण आम्ही ठणकावून सांगितलं की आम्हाला तुमच्यापेक्षा ना आमचं घर आणि आमची माणसं जास्त महत्वाची आहेत. आणि मग आम्ही आमच्या बॅगा उचलल्या आणि निघालो तुझ्याकडे माफी मागायला. मागितली माफी, निघा आता. काय झालं, निघताय ना? हो, निघालोच असतो. पण एक मिनिट, तुम्ही चुकूनही इथे राहायचा विचार करू नका. एक वेळ मी इथे विषारी सापाला पाळीन, पण तुम्हाला इथे ठेवणार नाही. पण आम्ही आधीसारखे नाही राहिलो आता. आम्ही पूर्णपणे बदललोय. हो, आम्ही आता या घराकडे घर म्हणून नाही तर मंदिर म्हणून बघतोय. आणि आमच्याकडून ज्या काही चुका झाल्यात ना त्या आधी झाल्यात ना. हो, जेव्हा आम्ही याला घर समजत होतो. आणि घर म्हटल्यावर भांड्याला भांड लागणारच ना. पण आता याला आम्ही मंदिर म्हटल्यावर आमच्याकडून चूक व्हायची काय दिशात? अजिबातच नाही. शक्यच नाही. मी तुम्हाला चांगलंच ओळखते.
तुम्हाला कोणी प्रसाद जरी दिला ना तरी त्याच्या हातातले दागिने चोरून घ्यायला कमी करणार नाही तुम्ही लोक. नाही म्हणजे सुनबाई हे उदाहरण जरा जास्तच होतं असं वाटत नाही का तुला? नाही आम्ही एवढे पण बेईमान नाही ना. आजही आमच्यात इमानदारी आहे म्हणून आम्ही इमानदारी मंदिराच्या बाबतीत बोललात म्हणून प्रसादाचं उदाहरण दिलं, पण इमानदारीच्या बाबतीत म्हणाल तर कुत्र्याचं कातडं पांघरलेले कोल्हे आहात तुम्ही. आता अजून काही बोलायचं का निघताय? साहेब, राघवेंद्र साहेब, तुम्हीच बोला, काहीतरी येतो बोला ना. आमच्या यशच्या लग्नाच्या वेळेस तुम्ही आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही इथे आलो ना. हो ना, नाहीतर आम्ही नाहीच म्हणत होतो ना. राघवेंद्र साहेबांनी बळजबरी आमचा हात धरून घेऊन आले होते ना. आय नो दॅट. मला ते चांगलंच आठवतंय. अरे दादा, त्याच्यात तिचा काय दोष? आपल्याकडनं इतकी मोठी चूक झाल्यावर ती आपल्याशी तसंच वागणार ना. वहिनी, मान्य आहे आमच्या हातून चूक झालीये, पण याचा अर्थ असा नाहीये ना की आम्ही कायमचेच वाईट आहोत. मैत्री, आम्हाला फक्त एका संधीची गरज आहे ग, स्वतःला सिद्ध करण्यासाठी. हो ना, आणि राघवेंद्र साहेबांना दिलेला शब्द खरा ठरवण्यासाठी. तुम्हाला काय वाटलं तुमच्या अशा बोलण्याचा माझ्यावर खरंच परिणाम होईल? नाही नाही, तुझ्यावर काही परिणाम व्हावा म्हणून आम्ही काही बोलत नाही ना सुनबाई. आम्ही फक्त आठवण करून देतोय राघवेंद्र साहेब आणि तुम्ही दोघांनी दिलेल्या वचनाची. राघवेंद्र साहेबांचं ठीक आहे, त्यांनी दिलेल्या वचनाबद्दल आता ते काही बोलू शकणार नाहीयेत, पण तुझं काय? तू दिलेला शब्द कसा काय विसरू शकते? कुठल्याही परिस्थितीत तू आम्हाला कधीच घराबाहेर काढणार नाही असं तूच म्हणाली होती ना आम्हाला. वचन पूर्ण करण्यासाठी जीव देणाऱ्या भावाची बहीण आहेस तू, राघवेंद्र साहेबांची, आणि आता तूच दिलेलं वचन तू विसरलीस ना. बोला ना. नक्कीच आठवलं असणार ना. तू आता फक्त तुझ्या वचनाला जाग, आम्ही आमच्या इमानाला जागतो. आम्ही असं वागलोय त्याचा पश्चाताप झालाय आम्हाला. एक संधी राघवेंद्र साहेबांना साक्षीला ठेवून फक्त एक संधी मागतोय. यापुढे तुमच्या हातून काही चूक घडली तर तशी वेळच येणार नाही ना. आणि चुकून असं काही घडलं ना तर निघून जा सांगण्याची वेळ तुझ्यावर येणार नाही. आम्ही स्वतःच निघून गेलेलो असू कायमचे. कमलाई, यांच्या बॅग्स घ्या. नाही नाही, कशाला? त्यांना विचारा ना कशाला त्रास. मी आताच बोललो ना, मी आता बदललोय म्हणून. माझी बॅग मी स्वतःच घेऊन जाणार. ऐसे मला असं वाटत होतं की तुम्ही तुमच्या सासरच्या ना कधीच घरात घेणार नाही, मग आज का घेतलं? कमलाई, तुलाही चांगलं माहितीये यशवर्धनला मी शब्द दिला होता, काहीही झालं तरी त्याच्या घरच्यांना, त्याच्या माणसांना घराबाहेर काढणार नाही. त्याची त्यांना जाणीव आहे का? तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी ते तुमच्याशी वाईटच वागणार. हो माहितीये मला, पण तरी तुम्ही. हो, कारण जी काही कारस्थानं करायची ती घराबाहेर राहूनही करतीलच की. त्यापेक्षा घरात असले तर आपल्या नजरेसमोर तरी असतील, आणि त्यामुळे होणार काय, सगळी कारस्थानं आपल्याला कळतीलही. कोणास ठाऊक, सततची कारस्थानं करून कदाचित त्यांना येईलही कंटाळा आणि बदलतील सुद्धा. ते शक्य नाही.
कुत्र्याचं शेपूट ते वाकडं ते वाकडंच राहणार. तेही बरोबरच आहे म्हणा. म्हणून तुझी जबाबदारी वाढलेली आहे. तुला आता सतत त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे. आणि जरा जरी वेगळं जाणवलं तर लगेच मला येऊन सांगायचंस तू. हो नक्की. तुम्ही फक्त तुमच्या बाबतीत सावध राहा. बाकी सगळं मी बघते. कधी कधी मला वाटतं माझंच चुकलं. यशवर्धनला मी शब्द नकोच होता द्यायला. आई साहेब तुमची कॉफी. थँक्यू. कमला मावशी पटकन बाहेर ये. काय करतेस तू? तुझे पाय धरून तुझी माफी मागते. तू खरंच माझी माफी मागतेस? हो मैत्रीण. कारण माझीच मला लाज वाटते. आरशासमोर उभं राहिलं ना की एक लबाड व्यक्ती म्हणून स्वतःचीच भीती वाटते. माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती अगं. कुणाचंही ऐकून वाटेल तसं वागले आणि इतकं सगळं करून मला काय मिळालं? काहीच नाही. कारण माझा हेतू चुकीचा होता ना. मग कसं काही मिळेल मला? मैत्री, मी फक्त तुला आणि सरांना नाही फसवलंय. तुम्हाला फसवण्याच्या नादात स्वतःलाही फसवलंय मी. तुम्हाला माफ करशील की नाही हे नाही माहित मला, पण माझा एक शब्द आहे. यापुढे माझ्यामुळे तुला कुठलाही त्रास होणार नाही. इतकंच सांगायला मी इथे आले होते. आधीच खूप उशीर झालाय. मला निघायला हवं. कुठे जाणार आहेस? हे गाव आणि हे शहर सोडून खूप लांब जाणार आहे. म्हणजे नक्की कुठे ते नाही माहित, पण निघून जाण्याआधी तुझा आणि सरांचा निरोप घ्यावा हाच विचार मनात होता. तुमची माफी मागायची सुद्धा लायकी नाहीये माझी, पण तरीही धाडस करते. मला माफ करा. या जन्मी तुम्हाला ओळखण्यात हीच कमी पडले, पण पुढच्या जन्मी मात्र तुमचीच पत्नी होणार. शक्य झालं तर मला माफ करा. थांब. तू कुठेही जाणार नाहीयेस. इथेच राहणार आहेस. काय? हो, बरोबर बोलतेय मी. अगं पण मी इथे कशी राहू शकते? बरोबर बोलून राहिली ना ती. म्हणजे आता इतकं सगळं झाल्यावर हिचं इथे राहणं कसं शक्य आहे ना? आणि आमची कितीही इच्छा असली तरी मला असं वाटतं की तुला काय वाटतंय त्यापेक्षा मला काय म्हणायचंय ते जास्त महत्वाचं. श्रुतिका, माझ्या दादाचं तुझ्यावर खूप प्रेम होतं. पण माझं काय? माझ्या प्रेमात तर खोटच होती ना. असं तुला वाटतंय. दादालाही असं वाटत असतं तर दादाने तुला थांबवण्याचा कौल दिला नसता. तू आता कुठेच जाणार नाहीयेस. इथेच राहणार आहेस. ही माझ्या दादाची खोली. दादा गेल्यानंतर एकही दिवस मी ही खोली बंद ठेवली नाही. अगदी नित्य नेमाने कमलाईला सांगून ही खोली स्वच्छ करायला लावते. दारं, खिडक्या, पडदे सगळं उघडून ठेवायला सांगते.
आधी मध्ये येत असते मी इथे. जेव्हा जेव्हा मी या खोलीत येते तेव्हा तेव्हा दादा माझ्या सोबत आहे असं मला वाटत असतं. हे बघ, सरांचं फेवरेट परफ्यूम. हो, बरोबर बोललीस तू. ह्या परफ्यूम सारख्याच इथे अनेक गोष्टी आहेत ज्या माझा दादा माझ्या सोबत असल्याची साक्ष देतात. हे दादाचं घड्याळ, दादाच्या बर्थडेला मी त्याला गिफ्ट केलं होतं. या घड्याळाची टिकटिक जेव्हा मी कानाला लावून ऐकते ना, तेव्हा मला दादाच्या काळजाचा ठोका ऐकल्यासारखं वाटतं. असं वाटतं की फक्त वेळ पुढे निघून गेलीये, पण दादा इथेच आहे या घड्याळाच्या रूपात. आणखी एक, हा बघ, हा दादाचा गॉगल. हा मी नाही गिफ्ट केलाय, पण कोणी गिफ्ट केलाय हेही मला त्याने कधी सांगितलं नाही. तुला माहिती असेल ना हा कोणी गिफ्ट केलाय ते? हा तोच कप आहे ज्याच्याबद्दल मला बोलताना अजूनही आवंढ येतो. दादा याच कॉफी मग मधनं कॉफी प्यायचा. त्या दिवशी पण तो एका बाजूला माझं कौतुक करत होता, मला नव्या नवरीच्या रूपात पाहायचंय म्हणत होता, आणि दुसऱ्या बाजूला याच कप मधनं कॉफी पीत तो आपलं मरण जवळ करत होता. मैत्री, आय एम सॉरी, मी जरा इमोशनल झाले. तू इथे थांबू शकतेस तुला हवा तेवढा वेळ. मी खाली जेवणाचं बघते. अजून वाढू नको? नको, बस, भरपूर खा. आणि व्हेज मध्ये काय आवडतं? जेवणाबाबतीत माझी काही तत्व आहेत. एक म्हणजे आज जेवणात काय केलंय असं विचारायचं नाही, आणि दुसरं ताटात वाढलेलं अन्न अजिबात टाकायचं नाही. क्या बात है. म्हणजे फक्त जेवणातच नाही तर तत्वांच्या बाबतीतही काही गोष्टी आपल्या जुळतात असं म्हणायचंय. बेटा, बॅड मॅनर्स. जेवताना चमच्याचा आवाज करायचा नाही सांगितलं होतं ना तुला. इट्स ओके मैत्री, लहान मुलांच्या हायपर ऍक्टिव्हपणामुळे अशा गोष्टी घडतात त्यांच्याकडून, पण बाकी तशी ती सगळे मॅनर्स फॉलो करणारी गुड गर्ल आहे, हो ना? हो, नक्की आहे. मला तुझ्यासारखी फ्रेंड मिळाली आहे, आईच्या समोर बाजू घालणारी. तू चुकीची नसशील ना तर मी नक्की तुझी बाजू घेईन. थँक्यू आंटी, आणि आय लव्ह यू आंटी. आय लव्ह यू टू बेटा. हो, पुरे 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 फ्रेंडशिप करून झाली असेल तर जेवून घेता का आता? नाही, हा पैसे खीर वाढा ना. हो हो, तू आमच्याकडे पहिल्यांदा जेवतेस म्हणून कमलाईने तुझ्यासाठी खास खीर केलीये, शेवयांची. सॉरी श्रुतिका, मी स्वीट डिश नाही खाऊ शकणार. काय झालं? अगं, मघाशी तू माझ्या आवडीनिवडीबद्दल विचारत होतीस तेव्हा एक गोष्ट सांगायची विसरले. मी शेवयांची खीर नाही खात. का नाही खात तू? राघवेंद्र सरांनी तुझ्यासाठी ती खीर सोडली
ते खात नाहीत म्हणून त्यांच्यासाठी मी सुद्धा ती खीर खायचं सोडलं. आज दादा इथे असायला हवा होता. शेवयांच्या खिरीवर प्रेम करणाऱ्या दादावर कोण कसं किती प्रेम करतंय हे त्याला बघता आलं असतं. एक बोलू का? बोला ना. तुमचा आजचा निर्णय मला अजिबात पटलेला नाहीये. तुम्हाला काय म्हणायचंय ते आलंय माझ्या लक्षात. हे लक्षात येतंय ना? मग श्रुतिकाच्या बाबतीत घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे लक्षात येत नाहीये का? काय गरज होती त्यांना आज घरात घ्यायची? त्यांच्या आधीचं वागणं तुम्हाला माहित नाहीये का? माहितीये. मग का? आधी सासरची मंडळी आणि आता हे श्रुतिकाताई. मला तर असं वाटतंय ते अगदी ठरवून दादांचं कारण पुढे करून घरात येत आहेत. कदाचित वेगवेगळं राहून तुमच्या विरोधात काही करता येत नसेल म्हणून असं घरात घुसणं चाललंय. तुमचं बोलून झालं असेल तर मी काही बोलू? बोला ना, मला पण ऐकायचंच आहे. कमलाई, माझ्या सासरची माणसं कशी आहेत हे मला चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं. पण श्रुतिकाचं तसं नाहीये. श्रुतिकाच्या डोळ्यात मला सत्य दिसतंय. श्रुतिकाला मी इथे थांबवणं हे फक्त निमित्त मात्र आहे. माझा विश्वास नाही तर पक्की खात्री आहे दादानेच तिला इथे थांबायला भाग पडले.